बघता बघता 2024 वर्ष संपत आले आणि याच 2024 वर्षात तब्बल 100हून अधिक मराठी चित्रपट आले. मराठी चित्रपट मागे आहेत असं म्हणणाऱ्यांना हे सांगितलं पाहिजे की अनेक चित्रपट असे आहेत ज्यांनी चांगलं कलेक्शन केले आणि ते चर्चेत राहिले. असेच 2024 मधले चर्चेत राहिलेले टॉप 10 चित्रपट आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी रेशम अंबादास. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते. पहिला जो चित्रपट आहे तो म्हणजे परेश मोकाशी दिग्दर्शित नाच ग घुमा. परेश मोकाशी यांच्याबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. ते रंगमंच आणि चित्रपट लेखक दिग्दर्शक आहेत. आजवर त्यांनी राष्ट्रीय पुरस्कृत चित्रपट दिलेत. यावर्षी त्यांच्या मराठी बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या नाच ग घुमा या चित्रपटाने 27.13 कोटी कलेक्शन केलंय. तर या चित्रपटात 2 वर्किंग वुमनची स्टोरी दाखवण्यात आली आहे. आपल्या घरात कामाला येते ती वर्किंग वुमन म्हणजेच मेड, आणि दुसरी म्हणजे कंपनीमध्ये काम करते ती घरातली स्त्री. या दोघींचे नाते या चित्रपटात मजेशीररित्या मांडण्यात आले. तर तुम्ही हा मजेशीर आणि तेवढाच मनाला हळवा करणारा चित्रपट बघितला असेलच. आणि जर थिएटरमध्ये बघायचा मिस केला असेल तर Amazon प्राईमवर हा चित्रपट आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. दुसरा हिट आणि 25 कोटी कलेक्शन करणारा चित्रपट आहे नवरा माझा नवसाचा 2. नवरा माझा नवसाचा प्रमाणेच नवरा माझा नवसाचा 2 मध्ये एका नवसाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. मात्र बजेट वाढवल्याचं चित्रपट पाहताना दिसतं. कारण नवरा माझा नवसाचा 2 मध्ये प्रवास एसटी मधून नसून कोकण रेल्वेमधून दाखवण्यात आलाय. रेल्वेमधून प्रवास करताना येणारी मज्जा, एक सुंदर कॉमेडी, अभिनयाची तुफान बॅटिंग, खराखुरा मराठी चित्रपट आपल्याला बघायला मिळतो. तर संपूर्ण कुटुंब एकत्र जाऊन बघू शकतो असा हा चित्रपट आहे. मात्र काही कारणास्तव हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहायचा राहिला असेल तर Amazon प्राईमवर जाऊन तुम्ही बघू शकता. तिसरा 15.47 कोटी कमाई करणारा चित्रपट आहे हिंदुत्वाच्या अस्तित्वाची, जिद्दीची आणि संघटनेच्या स्वाभिमानाची गोष्ट सांगणारा धर्मवीर 2. 2022 मध्ये शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर हा चित्रपट हिट झाल्यानंतर लगेचच 2024 मध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. प्रत्येक शिवसैनिकाच्या जवळचा विषय म्हणजेच धर्मवीर 2. चित्रपटाचं सर्वात मोठं यश म्हणजे कलाकारांची उत्तम निवड. हा चित्रपट पाहायचा राहिला असेल तर G5 वर तुम्हाला बघता येईल. लालच आहे की मला वाटलं होतं माझं भगवं असेल. चौथा 14 कोटी कमाई करणारा चित्रपट आहे जुनं फर्निचर. एका म्हाताऱ्या वडिलांची कहाणी दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी उत्तमरित्या मांडली आहे. विभक्त कुटुंब पद्धती, मानवी नातेसंबंध, इंटरनेट आणि मोबाईलमुळे कुटुंबातील संपलेला संवाद, आई वडील आणि मुलांच्या नात्यातला आलेला दुरावा, पैशांच्या मागे धावणारा महत्वाकांक्षी तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, सरकारी यंत्रणांनी त्यांच्याकडे केलेला कानाडोळा, अशा वेगवेगळ्या विषयांवर मांजरेकरांनी या चित्रपटाद्वारे प्रकाश टाकलाय. मात्र काही कारणास्तव हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहायचा राहिला असेल तर Amazon प्राईमवर तुम्ही पाहू शकता. अभ्यासू लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी अविश्वसनीय पराक्रम, असामान्य शौर्य असलेले एक महान योद्धे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रातील महत्वाचा भाग शिवरायाचा छावा या चित्रपटात दाखवला आहे. पुन्हा एकदा इतिहासातील आणखी एक महत्वाचं पान चित्रपट रूपात उलगडलंय. इतिहासातील महत्वाच्या विविध प्रसंगातील बारकावे सादर करणं हा दिग्पाल लांजेकर यांचा अनुभव आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग, त्यांचा इतिहास दाखवतो. शंभूराजांचा धगधगता इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून पाहण्याचा राहून गेला असेल तर Amazon प्राईमवर जाऊन तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. सहावा जो चित्रपट आहे नाना पाटेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांची मुख्य भूमिका असलेला ओले आले. क्रेडिट कार्ड, ATM, मोबाईल, लॅपटॉप सगळा द्या आम्हाला. काळे गाढवा, तुला मराठी येतं? आईचा गो. प्रेक्षकांना खेळवून ठेवण्यात चित्रपटाने बाजी मारली आहे. विपुल मेहता यांचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटाने 8.57 कोटी कमाई केली आहे. बाप मुलाचं नातं कसं असतं, वरून जरी कठोर वाटलं तरी आतून हळवं. अनेकदा मुलगा बापाप्रती आपल्या भावना व्यक्त करत नाही, पण तेच बापाच्या बाबतीत सुद्धा लागू होतं. अनेकदा बापही लेकाजवळ व्यक्त होत नसतो. मुलगा चुकला की आई लगेच ओरडते, पण बाप मात्र
अनेक प्रसंगी शांतच असतो. मात्र हा चित्रपट पाहायचा झालाच तर हा चित्रपट अजून OTTवर आलेला नाही. 7वा चित्रपट तुषार शेलार यांनी दिग्दर्शित केलेला धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज भाग 1 हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. चित्रपट पाहून थिएटरमध्ये प्रेक्षक भावुक होताना देखील आपण सोशल मीडियावर पाहिलंय. या चित्रपटाने 8.23 कोटी कमाई केली आहे. या वर्षात संभाजी राजांवर एकूण 3 चित्रपट आले, त्यातील 2 हिट्स आले. त्यातलाच हा एक चित्रपट आहे. धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज भाग 1 मध्ये महाराजांच्या असामान्य शौर्याची, त्यागाची, पराक्रमाची गाथा मांडण्यात आली. तसेच सिद्दी जोहर विरुद्ध जंजिराची लढाई आणि मुघल सल्तनतचा आर्थिक गड असलेल्या बुऱ्हाणपूरचा वेढा याचा समावेश आहे. चित्रपट पाहायचा राहून गेला असेल तर हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये सुरू आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. 8वा चित्रपट शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या फुलवंती या कादंबरीवर आधारित आहे. पेशवाईतील एका कलासक्त नर्तिकेची कथा, एका स्वाभिमानी आणि असामान्य कलाकार असलेल्या नर्तिकेच्या अपमानाची धारदार गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. चित्रपट पाहायचा राहून गेला असेल तर Amazon आणि टाटा प्ले बेंचवर पाहू शकता. 9वा चित्रपट आहे पाणी. प्रियंका चोप्रा प्रोडक्शन तसेच आदिनाथ कोठारेचा दिग्दर्शनाचा पहिला प्रयत्न म्हणजे पाणी हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. लग्नाच्या शक्यतांपासून ते नाकारापर्यंत आणि पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठीचा संघर्ष हा पूर्ण प्रवास यात मांडण्यात आलाय. जलदूत म्हणून ओळखले जाणारे हनुमंत केंद्रे यांच्या जीवनावर आधारित राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट म्हणजे एक प्रेमकथा आहे. चित्रपट जर पाहायचा राहून गेला असेल तर Amazon प्राईमवर तुम्ही जाऊन पाहू शकता. 10वा जो हिट चित्रपट आहे तो दिग्दर्शक प्रीतम SK पाटील यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. हॉरर कॉमेडी असलेला अल्ल्याड पल्ल्याड चित्रपट प्रेक्षकांना रहस्याच्या खेळात गुंतवून ठेवण्यास बऱ्यापैकी यशस्वी ठरलाय. या चित्रपटाने 4.43 कोटी कमाई केली आहे. राज्यासह देशातील कोणत्या तरी गावात काहीशी वेगळी परंपरा, चालीरीती असतात. त्या वर्षानुवर्ष पाळल्या जातात. त्यामागे काही परंपरा, दंतकथा असतात. अशाच एका गावातील गोष्ट अल्ल्याड पल्ल्याड चित्रपटात पाहायला मिळते. तर हॉरर कॉमेडी आवडत असेल आणि चित्रपट पाहायचा राहिला असेल तर YouTubeवर हा चित्रपट फ्रीमध्ये पाहू शकता. तर हे आहेत टॉप आणि कोटीमध्ये कमाई केलेले 10 चित्रपट. तुम्हाला कोणता चित्रपट जास्त आवडला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. याशिवाय तुमची टॉप 10 ची लिस्ट काय असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.